नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंग या विषयातील आज नवीन टॉपिक सुरू करायचा आहे. कोणता? युनिट नंबर 2, फंड फ्लो स्टेटमेंट. अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट अकाउंटिंग बघितला, बेसिक माहिती मॅनेजमेंट अकाउंटिंग विषयी पाहिला त्यात. तर आज आपल्याला दुसरा युनिट सुरू करायचे, फंड फ्लो स्टेटमेंट. तर त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? फंड विषयी माहिती बघावी लागेल, त्यानंतर फ्लो आणि मग फंड फ्लो स्टेटमेंट काय असते याविषयी आपण माहिती बघू. तर हे पाहण्याच्या अगोदर कोणत्याही व्यवसाय चालवायचा असेल किंवा व्यवसाय सुरुवात करायचा असेल तर त्या व्यवसायाला भांडवलाची गरज लागते. मग भांडवल हे दोन पद्धतीचं असू शकते, एक लॉंग टर्म आणि एक शॉर्ट टर्म. दीर्घकालीन किंवा अल्पकालीन लागू शकते. त्यावेळेस तो व्यवसाय काय करत असतो? व्यवसायाला जे काही भांडवलाची आवश्यकता आहे ती वेगवेगळ्या मार्गाने ती भांडवलाची गरज पूर्ण करत असतो आणि व्यवसायात भांडवल आणत असतो आणि त्या भांडवलाचा वापर व्यवसायासाठी करण्यात येतो. हे लक्षात. मग आता बघू, आता जे काही व्यवसायामध्ये भांडवल येत असते किंवा जो काही फंड येत असतो, जो काही पैसा येत असतो, ते कशा कशा मार्गाने येते तुम्हाला माहित आहे. शेअर्स इश्यू केले, इक्विटी असेल, प्रेफरन्स शेअर असतील, हे लक्षात. डिबेंचर इश्यू केले, लोन घेतलं तर पैसा येत असतो आणि ती व्यवसायाची भांडवलाची गरज पूर्ण केली जाते. तर फंड फ्लो स्टेटमेंट मध्ये बघू अगोदर फंड काय असते आणि मग फ्लो काय असते, मग स्टेटमेंट कडे जाऊ. तर बघा, फंड म्हणजे निधी. आता फंड व्यवसायामध्ये फंड म्हणजे काय असते तर वर्किंग कॅपिटल असते. आता वर्किंग कॅपिटल काय असते हे समजून घ्यावं लागेल. वर्किंग कॅपिटल काय असते तर करंट ऍसेट मधून जेव्हा आपण करंट लायबिलिटी वजा करतो, हे लक्षात, तेव्हा ते झालं वर्किंग कॅपिटल. आणि वर्किंग कॅपिटललाच काय म्हणतो आपण? फंड म्हणत असतो. हे लक्षात. जे काही व्यवसायामध्ये वेगवेगळ्या मार्गाने फंड येतो, पैसा येतो, हे लक्षात. जो काही फंड आलेला असतो त्याला कन्वर्ट केलं जाते कॅश मध्ये, कन्वर्ट इनटू कॅश. आणि ते जे काही कन्वर्ट केलेली कॅश आहे किंवा मग फंड आहे जे काही व्यवसायामध्ये येत असेल त्याला म्हणतात सोर्स. वेगवेगळ्या मार्गाने जर येत असेल पैसा आणि जर व्यवसायामधून जर काही पैसा जात असेल किंवा खर्च होत असेल तर त्याला ऍप्लिकेशन किंवा युसेस म्हणतात. वापर केला, उपयोगी केला, ऍप्लिकेशन किंवा युसेस म्हणतात. तर बघा, फंड म्हणजे काय? फंड म्हणजे वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल काय असते बघा, करंट ऍसेट मधून करंट लायबिलिटी जेव्हा आपण वजा करू तेव्हा आपल्याला भेटते वर्किंग कॅपिटल. आणि वर्किंग कॅपिटल म्हणजेच काय? फंड. हे लक्षात. आता वर्किंग कॅपिटलचा विचार करताना दोन कन्सेप्ट आपल्याला विचारात घ्यावे लागतील. मग त्याबरोबरच ग्रॉस कन्सेप्ट आणि नेट वर्किंग कॅपिटल. नेट वर्किंग कॅपिटल आणि ग्रॉस कन्सेप्ट. तर बघा, ग्रॉस कन्सेप्ट काय असते? जेव्हा फक्त ऍसेटचाच विचार केला जातो, ओनली कन्सिडर करंट ऍसेट. जेव्हा करंट ऍसेटचाच विचार केला जातो तेव्हा ते झालं ग्रॉस कन्सेप्ट किंवा ग्रॉस वर्किंग कॅपिटल. आणि नेट वर्किंग कॅपिटल म्हणजे काय असते तर बघा, जेव्हा करंट ऍसेट मधून करंट लायबिलिटी वजा केली जाते, हे लक्षात. जेव्हा करंट ऍसेट मधून करंट लायबिलिटी वजा केली जाते ते झालं तुमचं नेट वर्किंग कॅपिटल. म्हणजे व्यवसायामध्ये आता करंट ऍसेट काय असते तर आपण बॅलन्स शीट साइडला बघतो काय? डेटार्स, बिल्स रिसिवेबल, बँक, कॅश, प्रीपेड एक्सपेन्सेस, स्टॉक, हे झाली करंट ऍसेट. यामधून काय? करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी म्हणजे
सनरी क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, हे लक्षात. काही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील तर ते करंट लायबिलिटी मध्ये. मग जेव्हा करंट ऍसेट मधून करंट लायबिलिटी वजा केली जाते तेव्हा झालं वर्किंग कॅपिटल. ग्रॉस कन्सेप्ट म्हणजे फक्त ऍसेटचा विचार होत असेल तर ग्रॉस कन्सेप्ट. नेट वर्किंग कॅपिटल म्हणजे जेव्हा करंट ऍसेट मधून करंट लायबिलिटी वजा केली जाते आपण वर्किंग कॅपिटल म्हणतो. तेच वर्किंग कॅपिटल म्हणजे नेट वर्किंग कॅपिटल, हे लक्षात. आणि ह्यांनाच एकत्रितरित्या काय म्हणतात, फंडलाच म्हणतात वर्किंग कॅपिटल. कळालं फंड काय असते? जेव्हा ऍसेट मधून लायबिलिटी वजा केली जाते, कोणत्या ऍसेट मधून? करंट ऍसेट मधून करंट लायबिलिटी जेव्हा वजा केली जाते तेव्हा त्याला काय म्हटलं जाते, तर नेट वर्किंग कॅपिटल किंवा वर्किंग कॅपिटल. हे झालं फंड. आता फ्लो काय असते बघा. चेंज ऑर मुवमेंट. जे काही वर्किंग कॅपिटल आहे, वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटी. करंट ऍसेट किंवा करंट लायबिलिटी मध्ये वाढ किंवा घट होत असेल, चेंज होत असेल, बदल होत असेल, हे लक्षात, तेव्हा फ्लो झाला आपण म्हणू शकतो. हे चेंज वर्किंग कॅपिटल मध्ये जर चेंज होत असेल तर त्याला काय म्हणू शकतो आपण, फ्लो. किंवा चेंज इन फंड. फंड जे काही वेगवेगळ्या मार्गाने फंड येत असतं बिझनेस मध्ये. इश्यू केला शेअर्स, फंड आला. इश्यू केला डिबेंचर, फंड आला. ऍसेट विकला, फंड आला. लक्षात. आता फंड कोणत्या मार्गाने जाऊ शकतो? काही इन्व्हेस्टमेंट केला, फंड गेला. बिल्डिंग परचेस केला, फंड गेला. फर्निचर परचेस केला, फंड गेला. क्रेडिटरला काही रक्कम दिली, फंड गेला. हे लक्षात. म्हणजे चेंज इन फंड. फंड म्हणजे बघा काय, सॉरी फ्लो म्हणजे बघा काय, की जर त्या फंड मध्ये बदल होत असेल, कमी जास्त, इन्क्रीज और डिक्रीज होत असेल तर आपण त्याला फ्लो म्हणू शकतो. किंवा मुवमेंट, त्यांचं मुवमेंट वाढाले घटाले असं हे जर होत असेल तर ते पण आपण काय म्हणू शकतो, फ्लो होत आहे. आणि नंतर चेंज इन वर्किंग कॅपिटल. जे काही वर्किंग कॅपिटल आहे, करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटीज, यामध्ये जर करंट ऍसेट वाढत आहे, करंट लायबिलिटी कमी होत आहे तर आपण म्हणू शकतो करंट ऍसेट वाढली. हे लक्षात. चेंज इन वर्किंग कॅपिटल, चेंजेस होईल वर्किंग कॅपिटल मध्ये. किंवा करंट ऍसेट वाढली, करंट लायबिलिटी कमी झाली. किंवा करंट लायबिलिटी वाढली, करंट ऍसेट कमी झाली. चेंज होईल वर्किंग कॅपिटल मध्ये, तेव्हा त्याला सुद्धा म्हणतात फ्लो. वाढ आले किंवा घट आले, इन्क्रीज किंवा डिक्रीज होईल तेव्हा त्याला म्हणायचं फ्लो. हे लक्षात. फंड म्हणजे वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट ऍसेट मधून करंट लायबिलिटी वजा केली की आपल्याला वर्किंग कॅपिटल भेटते. वर्किंग कॅपिटल म्हणजेच फंड. ते फंड जे काही असते ते कॅश मध्ये कन्वर्ट करून विचारात घेतलं जाते. आता इथं फंड फ्लो काय असते ते विचारात घेऊ. फंड फ्लो हे झाला, अगोदर ह्याचा विचार केला, नंतर ह्याचा केला, आता ह्या दोघाचा एकदाच करू. फंड फ्लो म्हणजे इन्क्रीज और डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल. इन्क्रीज और डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल. आता वर्किंग कॅपिटल म्हणजे मी सांगितलं करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटी. जेव्हा वर्किंग कॅपिटल मध्ये वाढ किंवा घट, इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, फंड फ्लो म्हणू शकतो. हे लक्षात. आणि फंड फ्लो स्टेटमेंट म्हणजे व्यवसायामध्ये जे काही वेगवेगळ्या मार्गाने फंड आलेला असतो आणि वेगवेगळ्या मार्गाने फंड गेलेला असतो, यासाठी मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये मॅनेजमेंट अकाउंटंट मागच्या 2 वर्षाची तुलना करत असतो, करंट इयरची आणि प्रिव्हियस इयर. या 2 वर्षामध्ये तुलना करतो, कंपॅरिझन करत असतो. जे काही ऑपरेशन केलेलं आहे, जे काही ट्रान्झॅक्शन झालेत आणि जे काही स्टेटमेंट तयार केले. आता आपण व्यवसायामध्ये व्यवहार झाले की आपण पाहतो एक इन्कम स्टेटमेंट असते, एक बॅलन्स शीट स्टेटमेंट तयार केले जाते व्यवसायाच्या शेवटी किंवा 31 मार्चला, बरोबर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरून आपल्याला कळते किंवा नफा तोटा झाला का, किंवा बॅलन्स शीट वरून आपल्याला काय कळते तर फायनान्शियल पोझिशन.
मग त्यावेळेस काय केलं जातंय, मॅनेजमेंट अकाउंटंट बॅलन्स शीट वरून जो काही व्यवसायामध्ये फंड आला किंवा वेगवेगळ्या मार्गाने फंड गेला त्यासाठी फक्त एका वर्षाचा विचार करून त्याला लक्षात येणार नाही किंवा चालू वर्षात किती म्हणजे करंट ऍसेट आहे, करंट लायबिलिटी किती आहे, वाढली का घटली, एका वर्षावरून लक्षात येत नाही. मग तो काय करत असतो, मागच्या वर्षीचं जे काही स्टेटमेंट आहे या 2 स्टेटमेंटचा विचार करतो. मग ह्या 2 वर्षातील जी काही बॅलन्स शीट आहे त्याचा अभ्यास करत असतो. प्रॉब्लेम मध्ये सुद्धा तीच 2 वर्षाच्या बॅलन्स शीट दिल्या जातात आणि त्यावरून आपल्याला फंड फ्लो स्टेटमेंट, चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, हे लक्षात, चेंजेस इन वर्किंग कॅपिटल आणि फंड फ्लो स्टेटमेंट तयार करावं लागते. म्हणजे फंड फ्लो स्टेटमेंट तयार करते वेळेस आपल्याला बॅलन्स शीट दिल्या जातात 2 वर्षाच्या, म्हणजे 2 वर्षाच्या बॅलन्स शीटच्या रकमा दिल्या जातात. त्यावरून आपल्याला काय एक नवीन स्टेटमेंट तयार करावं लागते, त्याला फंड फ्लो. अगोदर चेंजेस इन वर्किंग कॅपिटल आणि त्यानंतर फंड फ्लो स्टेटमेंट तयार करावं लागते आणि बघावं लागते की बाबा मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षामध्ये वाढ झाली का घट झाली. मग ती वाढ करंट ऍसेट मध्ये आहे का करंट लायबिलिटी मध्ये आहे, ह्या दोघांचं कंपॅरिझन केलं जाते फंड फ्लोच्या माध्यमातून. हे लक्षात. म्हणून इथं आपण सांगू शकतो काय की बाबा व्यवसायामध्ये जो काही फंड वेगवेगळ्या मार्गाने, ह्याचा उद्देश काय फंड फ्लो स्टेटमेंटचा, की व्यवसायामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षामध्ये वाढ झाली, इन्क्रीज झाली का डिक्रीज, म्हणजे इन्क्रीज झाली म्हणजे वाढ झाली का डिक्रीज झालं म्हणजे घट झाली, हे कशावरून लक्षात येत असतं, येते तर फंड फ्लो स्टेटमेंट. हे लक्षात. आता बघू पुढे काय मग फंड फ्लो स्टेटमेंट काय असते, की 2 वर्षाच्या बॅलन्स शीटच्या रकमावरून किंवा बॅलन्स शीट वरून एक नवीन स्टेटमेंट तयार केलं जाते. त्या बॅलन्स शीट कोणत्या असतात, 2 वर्षाच्या, चालू वर्षाची आणि मागच्या वर्षीची, त्यांचं कंपॅरिझन केलं जाते आणि त्यावरून एक नवीन स्टेटमेंट तयार करून मॅनेजमेंटला प्रेझेंट केलं जाते. म्हणजे ही एक टूल्स किंवा टेक्निक्स आहे किंवा मेथड आहे. हे लक्षात. कशाची, मॅनेजमेंट अकाउंटिंगची. पुढे बघा आता, वेन विल बी द फ्लो, फ्लो कधी होऊ शकतो, कशाचा फ्लो, फंडचा फ्लो, इन्क्रीज किंवा डिक्रीज. आपण म्हणलो इथं फ्लो म्हणजे काय, चेंज, मुवमेंट किंवा चेंज इन फंड किंवा चेंज इन वर्किंग कॅपिटल मध्ये फ्लो. हे लक्षात. आता फ्लो कधी होऊ शकतो तर बघा, when one is current category and other is non current category. म्हणजे जेव्हा आता व्यवहार होतात व्यवसायामध्ये बघतो की आपण, मग व्यवहाराचे 2 परिणाम होतात असतात, ड्युअल कन्सेप्ट. म्हणजे एखादी व्यवहार जर व्यवसाय झाला तर त्याचे 2 परिणाम आपण सांगतो. म्हणजे उदाहरणामध्ये व्यवसायामध्ये बिल्डिंग आणली रोखीनं, बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, किंवा व्यवसायाच्या मालकाने व्यवसायात कॅश आणली, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. 2 अकाउंट तिथं तयार होईल, 2 अकाउंटचा विचार केला जातो. हे लक्षात, ड्युअल कन्सेप्ट नुसार. मग या ठिकाणी काय म्हणले, फ्लोचा विचार कधी केला पाहिजे तर जेव्हा एक अकाउंट करंट असते आणि दुसरं अकाउंट कोणतं, नॉन करंट. नॉन करंट म्हणजे फिक्स्ड. हे लक्षात. आता करंट अकाउंट आपल्याला समजले पाहिजे, कॅश, डेटा, बिल रिसिवेबल. हे लक्षात. किंवा त्याबरोबरच आपण सांगू शकतो क्रेडिटार्स, म्हणजे सनरी क्रेडिटार्स असतील, बिल पेएबल असेल, बँक ओव्हरड्राफ्ट. हे झालं करंट अकाउंटचे. फिक्स्ड म्हणजे बिल्डिंग, मशिनरी, इन्व्हेस्टमेंट. हे लक्षात. किंवा मग कॅपिटल, शेअर्स, लोन्स. हे लक्षात. हे झाले नॉन करंट. हे लक्षात. म्हणून जर आपल्याला फ्लो जर बघायचा असेल व्यवसायामध्ये झाला आहे किंवा नाही का, मुवमेंट काय आहे फ्लोचं, तर आपल्याला विचारात घेतलं पाहिजे काय, की
एक करंट कॅटेगरीचं असलं पाहिजे अकाउंट आणि दुसरं कोणतं तर नॉन करंट कॅटेगरी. हे लक्षात. म्हणजे करंट ऍसेट असेल तर फिक्स्ड ऍसेट, म्हणजे करंट अकाउंट असेल तर त्या ठिकाणी फिक्स्ड अकाउंट असेल एक, तर तेव्हा फ्लोचा विचार केला जातो. किंवा मग करंट ऍसेट एक आहे आणि करंट लायबिलिटी असेल तरी होणार नाही तिथं, कारण करंटचेच आहेत दोन्ही. एक करंटचं पाहिजे आणि एक नॉन करंटचं पाहिजे. नॉन करंट म्हणजे मग ते फिक्स्ड ऍसेटचं असेल किंवा फिक्स्ड लायबिलिटीचं असेल. करंट ऍसेटचं आणि करंट लायबिलिटीचं असेल तर होणार नाही. एक करंटचं पाहिजे, एक नॉन करंटचं असेल तर तेव्हा फ्लो होऊ शकतो. म्हणजे उदाहरणामध्ये बिल्डिंग परचेस फॉर कॅश. बिल्डिंग फिक्स्ड आहे, फिक्स्ड अकाउंट आहे, हे लक्षात. फिक्स्ड ऍसेट आहे, हे लक्षात. म्हणजे बिल्डिंग हे फिक्स्ड ऍसेट आहे, म्हणजे हे फिक्स्ड ह्याच्यामध्ये येणार, फिक्स अकाउंट मध्ये, फिक्स्ड अकाउंट मध्ये. आणि कॅश ही करंट आहे. मग अशा वेळेस फ्लो इथं काय होईल, बिल्डिंग परचेस फॉर कॅश. इथं बिल्डिंग आली पण पैसे चालले, तिथं फ्लो व्हायलाय कोणता की कॅशचा फ्लो व्हायलाय ना. म्हणजे कॅश चालल्या म्हणजे तिथं कॅश युसेज होईल, कमी होईल, डिक्रीज होईल, हे लक्षात. आता इथं बघा, वेन देर विल बी नो फ्लो. वेन देर विल बी नो फ्लो म्हणजे काय, त्यांचा फ्लो कधी होऊ शकत नाही तर बघा, बोथ आर करंट कॅटेगरी. दोन्ही जर करंट कॅटेगरीचे असतील तर होणार नाही. किंवा बोथ आर नॉन करंट कॅटेगरी असतील तर तेव्हा पण होणार नाही. आपण वरी पाहिलंय काय म्हटलंय, फ्लो कधी होऊ शकतो, एक करंट कॅटेगरीचं असलं पाहिजे आणि दुसरं नॉन करंट कॅटेगरी म्हणजे फिक्स्ड असलं पाहिजे. फिक्स्ड ऍसेट वगैरे किंवा फिक्स्ड लायबिलिटी असलं पाहिजे. करंट ऍसेट आणि करंट लायबिलिटी असेल तर तिथं फ्लो होणार नाही, कारण करंटचे साहित्य अकाउंट, तिथं फ्लो होणार नाही. म्हणून एक तर करंट कॅटेगरी असेल किंवा नॉन करंट कॅटेगरी म्हणजे फिक्स्ड ऍसेट आणि फिक्स्ड लायबिलिटी असेल तर तेव्हा फ्लो होणार नाही. किंवा करंट ऍसेट आणि करंट लायबिलिटी आहे तेव्हा पण होणार नाही. उदाहरण घ्यायचे तर आपण घेऊ. कोणतं उदाहरण तर बघा, परचेस गुड्स फ्रॉम क्रेडिटर्स. नाव घेण्याच्या क्रेडिटर्स. मग इथं परचेस आणि दुसरा परचेस अकाउंट डेबिट म्हणतो आपण, आणि टू क्रेडिटर्स अकाउंट. हे लक्षात. मग इथं बघा, परचेस आणि क्रेडिटर्स हे दोन्ही काय करंट ह्याच्यामध्येच येतात, हे लक्षात. परचेस म्हणजे स्टॉक, स्टॉक हा करंट असतो आणि क्रेडिटर ही करंट आहे लायबिलिटी. इथं फ्लोचा विचार केला जाणार नाही. किंवा डेटर्स आहे, आपल्याला डेटर्स कडून आपल्याला रक्कम भेटली, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. मग कॅश आली म्हणून आपण अगोदर कॅश अकाउंट करतो, हे लक्षात. आणि दुसरं काय, डेटर्स. आता कॅश करंट आहे आणि डेटर्स पण करंट आहे ना, मग अशा वेळेस फ्लो होणार नाही, हे लक्षात. अशा वेळेस जर असेल तर ते फ्लो होणार नाही, हे लक्षात. फ्लो होण्यासाठी काय केलं पाहिजे, ती एक उदाहरण घेतलं बघा आपण, बिल्डिंग परचेस फॉर कॅश. एक फिक्स असलं पाहिजे आणि दुसरं करंट असलं पाहिजे, किंवा एक करंट दुसरं फिक्स असलं पाहिजे, तरच फ्लो होऊ शकतो, हे लक्षात. त्याबरोबरच हे दिलेलं आहे पण इकडे डिटेल मध्ये, फंड अफेक्टेड फॉलोइंग टू अकाउंट्स म्हणजे फंडचा परिणाम किंवा अफेक्ट कोणत्या दोन अकाउंटवर होऊ शकतो. तर इथं बघा, करंट ऍसेट एक आणि फिक्स्ड ऍसेट. करंट ऍसेट आणि फिक्स्ड ऍसेट असेल तर त्यांचा फ्लो विचारात घेतला जाऊ शकतो, फ्लो होऊ शकतो. दुसरा करंट लायबिलिटी आणि फिक्स्ड ऍसेट. करंट लायबिलिटी आणि फिक्स्ड ऍसेट. मी काय म्हणलं इथं बघा, वन इज करंट कॅटेगरी अँड
अदर इज नॉन करंट कॅटेगरी. इथं बघा आपण तेच बघायला, एक करंट आहे आणि हे नॉन करंट म्हणजे फिक्स आहे म्हणजे नॉन करंट आहे ना. इथं बघा एक करंट लायबिलिटी म्हणजे करंट आहे आणि इकडे फिक्स्ड लायबिलिटी म्हणजे नॉन करंट आहे, हे लक्षात. नंतर करंट ऍसेट अँड फिक्स्ड ऍसेट म्हणजे इथं एक करंट आहे आणि दुसरं फिक्स्ड लायबिलिटी म्हणजे नॉन करंट आहे, हे लक्षात. म्हणजे फ्लो कधी होऊ शकतो किंवा अफेक्टेड कधी होऊ शकतो, फंडचा अफेक्ट किंवा परिणाम कधी होऊ शकतो की जेव्हा एक करंट अकाउंट आणि दुसरं नॉन करंट अकाउंट असेल तरच. करंट ऍसेट अँड फिक्स्ड ऍसेट, करंट लायबिलिटी अँड फिक्स्ड लायबिलिटी, नंतर करंट ऍसेट अँड फिक्स्ड लायबिलिटी, चौथं काय करंट लायबिलिटी म्हणजे करंट आहे. लायबिलिटी ऍसेट असो, करंट ऍसेट असो किंवा करंट लायबिलिटी असो पण ते करंट आहे. आणि दुसरं कोणतं असणार आहे फिक्स्ड, मग ते फिक्स्ड ऍसेट असो किंवा फिक्स्ड लायबिलिटी असो, हे लक्षात. फिक्स्ड करंट लायबिलिटी आणि फिक्स्ड म्हणजे हे काय आहेत करंट आहेत, करंट अकाउंट किंवा करंट कॅटेगरी म्हणून तुम्हाला सोप्या शब्दात करंट कॅटेगरी. आणि हे काय आहेत फिक्स्ड कॅटेगरी म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण नॉन करंट, हे लक्षात. फिक्स्ड म्हणलं काय नॉन करंट म्हणलं काय एकच, म्हणजे करंट नसलेले म्हणजे फिक्स कॅटेगरीचे आणि हे करंट कॅटेगरीचे. आता बघा इथं त्याच्यानंतर फंड नॉट अफेक्टेड बाय द ट्रान्झॅक्शन म्हणजे कोणत्या ट्रान्झॅक्शन चा अफेक्ट फंडवर होणार नाही. बघा करंट ऍसेट करंट लायबिलिटी असेल, इथं आपण उदाहरण घेतलं परचेस म्हणजे करंट ऍसेट आहे आणि क्रेडिटार करंट लायबिलिटी आहे, हे लक्षात. करंटचे दोन्ही असले तर होणार नाही, एक करंट पाहिजे आणि दुसरा नॉन करंट पाहिजे तरच त्याचा अफेक्ट होऊ शकतो. त्यानंतर फिक्स्ड ऍसेट आणि फिक्स्ड लायबिलिटी म्हणजे फिक्स दोन्ही असतील फिक्स कॅटेगरीचे तरी होणार नाही. म्हणजे फिक्स ऍसेट असेल आणि फिक्स लायबिलिटी असेल तर त्याचा परिणाम होत नाही. तिसरं फिक्स्ड ऍसेट अँड कॅपिटल यांचाही अफेक्ट होणार. कॅपिटल सुद्धा काय असते दीर्घ कालावधीपर्यंत असते म्हणजे ते पण फिक्सच झालं, हे लक्षात. असं जर असेल तर त्याचा अफेक्ट काय फंड नॉट अफेक्टेड बाय द ट्रान्झॅक्शन, हे ट्रान्झॅक्शनवर परिणाम करत नाही फंड फ्लो मध्ये, हे लक्षात. फंड फ्लो स्टेटमेंट तयार करताना चेंजेस इन वर्किंग कॅपिटल किंवा फंडचा फ्लो कधी होऊ शकतो, एक करंट कॅटेगरीचं असलं पाहिजे आणि दुसरं नॉन करंट कॅटेगरीचं तरच तिथं फ्लोचा विचार केला जातो, हे लक्षात. हे झालं फंड फ्लो विषयी बेसिक माहिती. तर यापुढे आपण एक उदाहरण बघू. आणि मग बघा म्हणजे इन्क्रीज झालं का डिक्रीज झालं वर्किंग कॅपिटलचं. कॅश आहे 10,000, नंतर स्टॉक आहे 5,000, त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत 2,000, हे लक्षात. आणि डेटर्स आहे 4,000 आणि त्याच्यासोबतच इकडं हे करंटचे झाले. आणि करंट लायबिलिटी मध्ये घेऊ सनरी क्रेडिटार्स 5,000, नंतर बिल्स पेएबल 15,000, हे लक्षात. तर
करंट लायबिलिटी किती होत्या इथे लिहितो. करंट लायबिलिटी, करंट ऍसेट 15 आणि 5 किंवा 5 आणि 15 20. इकडे बघा 10, 10 आणि 5 15, 15 आणि 2 17, 17 आणि 4 किती 21 ना. 21 हे करंट ऍसेट झालं आणि हे टोटल टोटल करंट ऍसेट इथं टोटल करंट लायबिलिटी. मग काय टोटल करंट ऍसेट मधून वर्किंग कॅपिटल काढतो आपण किंवा नेट वर्किंग कॅपिटल बी म्हणता येईल. नेट किंवा वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल बरोबर काय की करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटी. हे लक्षात. मग करंट ऍसेट किती येतो 21,000. करंट लायबिलिटी किती आहे 20,000. तर आपण सांगू शकतो 1,000 काय वर्किंग कॅपिटल आहे. हे लक्षात. वर्किंग कॅपिटल किती 1,000. जर 2 वर्षाचं कंपॅरिझन केलं तर आपण सांगू शकतो की बाबा इन्क्रीज झालं का डिक्रीज झालं. फक्त आपण एक समजण्यासाठी घेतलं वर्किंग कॅपिटल कसं केलं जातं. हे लक्षात. हे झालं वर्किंग कॅपिटल. तर जे काही राहिलेलं आहे काय की फंड फ्लो मधील माहिती ते आपण पुढल्या लेक्चरला घेऊ. ओके.